हॅलो फ्रेंड, हे बघा मी आता इथे वाटाण्याची भाजी बनवले. ओल्या वाटाण्याची भाजी टॅमॅटो बटाटा घालून बनवले. कारण आता थंडीचे दिवस चालू झाले की वाटाणे खूपच मुबलक प्रमाणात बाजारात असतात. इतर वेळी एवढे मिळत नाहीत प्रत्येक भाजीवाल्याकडे, पण आत्ता सगळ्या भाजीवाल्यांकडे वाटाण्याच्या शेंगा असतातच. आणि थंडीतून वाटाणे स्वस्तही असतात. इतर वेळी 50 रुपये पाव किलो आहेत, तर आता मार्केटमध्ये 50 रुपये अर्धा किलो आहे. तर हे बघा मी आता वाटाण्याच्या काल शेंगा घेऊन आले होते आणि आता मी मस्तपैकी ही वाटाण्याची भाजी बनवले. कांदा खोबरं आणि गरम मसाला फक्त टाकून साध्या पद्धतीनेच बनवले, तरी ही भाजी खूप टेस्टी होते ओल्या वाटाण्याची. आणि माझ्या घरात सगळ्यांना आवडते ही भाजी. आणि आता मी ह्याच्याबरोबर गरम गरम पुऱ्या करणार आहे. अजून हिला 5 मिनटं ठेवून थोडी अजून सुकी करणार आहे. जास्त सुकी नाही, जास्त पातळी नाही, असं मीडियम ठेवणार आहे. आणि त्याच्याबरोबर गरम गरम आता एका साईडला पुऱ्या करून घेणार आहे. तुम्हाला आवडते का वाटाण्याची भाजी अशी? या खायला. थँक्यू.